जान्हवी किल्लेकर तिकडे चक्कर येऊन पडलेली आहे असा प्रोमो आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि नेमकं काय घडलंय हेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे। कारण की ज्या पद्धतीने कालचा देखील एपिसोड आपण बघितला त्यामध्ये संपूर्णपणे जान्हवीला टार्गेट करण्यात आलं, ज्या तिने चुका केल्या आठवडाभर त्याच्यावर तिला समजवण्यात आलं की बाबा असं काही करू नको, तुझी इमेज खराब होईल, या पद्धतीचा प्रकार तिकडे झाला। आणि आज देखील अक्षय कुमार तिकडे आलेले आहेत आणि त्या अक्षय कुमार समोर ज्या पद्धतीने तिला परत सांगितलं, तिची पोलखोल केली की तू त्या सोफ्यावर बसून ज्या पद्धतीने वैभवला सांगत होतीस की आपण सगळे प्लॅन बनवतोय आणि क्रेडिट ही निक्की घेऊन जाते, या गोष्टीचा परिणाम तिच्या डोक्यावर झाला आणि तिला असं आता वाटलं की आता निक्कीची आणि माझी फ्रेंडशिप आता खतम होऊ शकते आणि संपूर्ण महाराष्ट्र अक्षय कुमारची टीम यांच्या समोर देखील माझं काय होतं त्याला गेम एक्सपोज करायचा प्रयत्न केलाय, मला टार्गेट करायचा प्रयत्न केलाय आणि याच टेन्शननी तिला तिकडे चक्कर आली का आणली तिने स्वतःहून काही माहिती नाही। आपल्याला मजाक नाही बनवते त्या गोष्टीचा, कारण की ज्या पद्धतीने आपल्याला बिग बॉस OTT सीझन 3 मध्ये देखील तशी गोष्ट बघायला मिळाली होती की काही टेन्शन आलं रे आलं की लगेच आपल्याला तिकडे चक्कर आणायची किंवा चक्कर यायची, चक्कर येऊन पडायचं आणि थोडी का होईना सिंपती तिकडे घ्यायचा प्रयत्न करायचा। पण ही सिंपती हिला भेटणार नाहीये, जान्हवी किल्लेकरला ही जी सिंपती आहे ना ती मिळणार नाहीये। त्याच्या मागचं कारण असं आहे की ती ज्या पद्धतीने सगळ्यांना ओरडून ज्या पद्धतीने सगळ्यांना धमक्या देऊन बोलत होती ना ते पूर्ण महाराष्ट्राला आवडलेलं नाहीये। मित्रांनो, तुमचं काय मत आहे? ही जी चक्कर आलेली आहे ही खरी आहे का खोटी आहे, आणि जरी खरी असेल तर तुम्ही हिला सिंपती देणार की नाही या संपूर्ण गोष्टी कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।